हरिओम. पातंजल योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन, साधनपाद, सूत्र क्रमांक 53. धारणासूच योग्यता मनस्सह. यामुळे धारणेसाठी मन योग्य होते. आत्तापर्यंत आपण यम, नियम, आसन आणि प्राणायाम अशी योगाची 4 अंगे पाहिली. या सूत्रात योगाधिराज पातंजली सांगत आहेत की या 4 योगांगांच्या अभ्यासामुळे 6वे योगांग धारणा यासाठी आपल्या मनाची तयारी होते. यम पालनाने अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे धर्म आपल्या अंगवळणी पडतात. नसानसामध्ये, रक्तामध्ये भिनतात. त्यामुळे आपल्या स्वभावात बदल होतो. आपल्यातील तमोगुण क्षीण होतो. शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान या नियमाच्या पालनाने भौतिक जगताचा, वस्तू जगताचा फोलपणा लक्षात येतो. त्यामुळे रजोगुणाला आळा बसतो. आसन स्थिर झाले की आपण काये वाचे मने एकचित्त होतो. बाह्य गोष्टींवरील चित्त अंतर्मुख होते. आपण आत्मसन्मुख होतो. त्यामुळे आपल्याला स्वतःची जी देहादी इंद्रियात्मक ओळख झालेली असते त्यापेक्षा प्रत्यक्षात आपण कोणीतरी निराळे आहोत ही भावना येऊ लागते. यामुळे तमोगुण आणि रजोगुण क्षीण होऊन जो सत्वगुण राहिलेला असतो तोही क्षीण होऊ लागतो. प्राणायामामुळे श्वसन नियमित होते. त्यामुळे भावभावनांवर ताबा येतो. त्यामुळे मनाचे विक्षेप बंद होतात. स्वाभाविकच मन निर्विचारी आणि त्यामुळे निर्विकारी होते. सत्वगुण क्षीण होतो. यामुळे येथे योगाधिराज पातंजली सांगत आहेत की आता आपल्या मनाची योगाचे 6वे अंग धारणा यासाठी तयारी होते. मन धारणा करण्यास योग्य होते. योग साधनेत मनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चित्ताच्या वृत्तीचा निरोध झाल्यावर योग साध्य होतो अशी व्याख्या योगाधिराज पातंजलींनी केली आहे. येथेही ते धारणेसाठी मन योग्य व्हावे लागते असं सांगत आहेत. मन निरोध झाले की आपोआपच देहादी इंद्रिय ताब्यात येतात. कारण देहादी इंद्रियांवर मनाचा ताबा असतो. आसन आणि प्राणायाम यामुळे देहादी इंद्रिय स्थित होतात. त्यामुळे ती बाह्य विषयांपासून परावृत्त होतात. ती आत्मसन्मुख होतात. निरोधी मनाला सहकार्य करू लागतात. यामुळे धारणा करायला मनाला मदत होते. मन सहज धारणा करू शकते. धारणा म्हणजे धारण करण्याची, पकडून ठेवण्याची क्षमता. मन निर्विचारी, निर्विकारी झाले की ते एकचित्त होते. मनात आपण किती प्रकारचे विचार करत असतो. मनावर आघात सोसत असतो. मनाने दूरवर भरारी मारत असतो. मनाने कल्पना विस्तार करत असतो. मनाने तिन्ही काळात लीलया फेरफटका मारत असतो. या सर्वांचा विचार केल्यास आपल्या लक्षात येईल की आपल्या मनाची क्षमता महाप्रचंड असते. मन विराट असते. मन निर्विचारी, निर्विकारी झालं की ते एकाग्र होते. ते त्याच्या या महाप्रचंड विराट क्षमतेमुळे धारणा दीर्घकाळ धरून पकडून ठेवू शकते. धारणेला दीर्घकाळ सामावून घेऊ शकते. धारणेवर दीर्घकाळ स्थिर राहू शकते. त्या विराटाला जाणायला योग्य होते. यालाच पातंजलींनी धारणेसाठी मन योग्य होते असं म्हटलेलं आहे. पुढचं सूत्र, सूत्र क्रमांक 54. पुढचं सूत्र क्रमांक 54. स्वविषय असंप्रयोगे चित्तस्वरूप अनुकार इव इंद्रियाणाम प्रत्याहारः. स्वतःच्या विषयांशी इंद्रियांची तद्रूपता संपते. त्यामुळे इंद्रिय चित्ताच्या स्वरूपाशी एकरूप होतात. त्यालाच प्रत्याहार म्हणतात. सर्वसाधारणपणे आपला अनुभव हा असा असतो
एखादा विषय उपभोगला की आपल्या इंद्रियांना तो विषय आवडू लागतो. एखाद्या विषयाची मजा उपभोगली की इंद्रियांना त्या विषयाची गोडी लागते. डोळ्यांना सिनेमा पाहायला मिळाला की मग नवीन नवीन सिनेमे पाहायची इच्छा होते. एखादे पुस्तक आवडले की आणखी आणखी पुस्तके वाचावी असे वाटते. कानांना आवडते संगीत ऐकू आले की ते संगीत सतत ऐकावेसे वाटते. संगीताच्या कार्यक्रमांना जावे असे वाटते. एखादा पदार्थ खायला मिळाला की तो पदार्थ परत परत खावा असे वाटते. अशा प्रकारे आपली इंद्रिय ही त्यांच्या विषयात रममाण असतात. या त्यांच्या विषयाशिवाय ती जगू शकत नाहीत. हे विषय हे त्यांचे खाद्य होते. ते न मिळाल्यास इंद्रिय बेचैन होतात, अस्वस्थ होतात. या अशा विषयांमुळे मन रिपुंच्या आहारी जाते. असे मन बाह्य विषयात रममाण झालेले असते. ते अंतर्मुख होऊ शकत नाही. परंतु योगांगाच्या अभ्यासाने मन गुणातीत होऊन निर्विचारी आणि निर्विकारी होते. अशा या मनाला देहादी इंद्रियांची साथ मिळावी म्हणून येथे योगाधिराज पातंजली इंद्रियांना प्रत्याहार म्हणजे प्रतिआहार द्यायला सांगत आहेत. प्रतिआहार म्हणजे आत्ता इंद्रिय जशी भौतिक विषयात रममाण होत आहेत तशीच ती आध्यात्मिक विषयात रममाण होतील असे विषय इंद्रियांना द्यायचे. मन निराकार झाल्यामुळे इंद्रिय त्यांच्या नेहमीच्या विषयांपासून परावृत्त होतात. ती प्रत्याहारासाठी योग्य होतात. इंद्रिय पुन्हा भौतिक विषयांकडे वळू नयेत यासाठी त्यांना प्रतिआहार द्यायचा. त्यामुळे इंद्रिय बेचैन अस्वस्थ होणार नाहीत. त्यांना विषयांचे खाद्य मिळेल आणि ती निराकार मनाला धारणेसाठी साथ देतील. भक्तियोगात राजयोगात इंद्रियांना प्रतिआहार द्यायची मोठी छान युक्ती आहे. योगेश्वराची प्रतिमा मूर्ती समोर ठेवावी. त्यावर नजर स्थिर करावी. मूर्तीची पानं फुलं फळं इत्यादींनी आरास करून पूजा करावी. या ध्यानाकडे एकटक पाहत बसावे. धूप दीप नैवेद्य दाखवावा. मुखाने ओंकार साधना करावी. कानाने करत असलेला किंवा केलेला ओंकार ऐकावा. हाताने टाळ्या वाजवून ताल धरावा. नृत्य करावे. ओम तत्सत्त्वम असी असा जप नेहमी सदा सर्वदा करत असावे. ध्वनिफितीवर ओंकार घरात सतत लावून ठेवावा. प्रत्येक खोलीत योगेश्वराची प्रतिमा लावून ठेवावी. जेणेकरून योगेश्वर इंद्रियांच्या सानिध्यात असेल असे करावे. काम नसेल तेव्हा ओम तत्सत्त्वमसी असा जप करत असावे किंवा काम चालू असताना शक्य असल्यास जप करत असावे. हा प्रतिआहार जाणून समजून घ्यावा. त्याचा अनुनय घ्यावा. न पाळता येणारे संकल्प करू नयेत. त्याऐवजी उपासनेला सुरुवात करावी. थोडे कमी जास्त मागे पुढे होईल, याहून काही होणार नाही. तसे झाले तर होऊ दे, हळहळत बसू नये. तसे झाल्यास पुन्हा उपासनेला सुरुवात करावी. पुढचे सूत्र आणि हे शेवटचे सूत्र क्रमांक 55. तथा परमा वश्यता इंद्रियाणाम. यामुळे इंद्रिय परिपूर्णपणे वश होतात, ताब्यात राहतात. प्रत्याहार अंगी मांडल्यावर सहजपणे इंद्रिय परिपूर्णपणे वश होतात. वश होण्यात आपुलकी, प्रेम, सहजता, स्वाभाविकपणा असतो. सक्ती नसते. आपल्याकडे साधू महाराजांना स्वामी म्हणायची पद्धत आहे. स्वामी याचा अर्थच इंद्रियांवर स्वामित्व, प्रभुत्व प्राप्त झालेला असा आहे. योगेश्वराच्याच विषयाचा प्रतिआहार मिळाल्यामुळे इंद्रिय अंतर्मुख होऊन आत्मसन्मुख होऊन अध्यात्म साधनेत व्यग्र होतात. ती आता बाह्य विषयात वळत नाहीत. यम नियम आसन आणि प्राणायामाने धारणेला योग्य झालेल्या मनाला आता इंद्रियांची योग्य ती साथ मिळू लागते. हे चित्त आता धारणा करायला उत्सुक होते. समाधीपदात आपण पाहिले की चित्त विषयासक्त असते. त्याला सतत विषयभोग हवा असतो.
ते भौतिक विषयातून निरोध होऊन आत्मविषयात वळले की ते त्यात रममाण होते. आता ते तेथून ढळत नाही. यामुळे पुढील अष्टांग योग साधनेचा मार्ग सुकर होतो. अष्टांग योग साधनेत प्रत्याहार महत्त्वाचा आहे, कारण तो यम, नियम, आसन आणि प्राणायाम या 4 बाह्यांगांना पुढील 3 अंतरअंगाशी जोडणारा आहे. हा दोन्हीकडे आहे, त्यामुळे तो बाह्यांग अंतर्मुख करणारा सेतू आहे. इति योगाधिराज श्री पातंजले योगशास्त्रे साधन निर्देशो नाम द्वितीय पाद. हा साधनपाद समाप्त. हरि ओम.